माननीय जिल्हाधिकारी महोदय, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे आम्ही खोडगाव येथील सर्व ग्रामस्थांच्या समवेत जमलो आहोत. माननीय तहसीलदार जिंतूर श्रीमती कछवे यांनी मागासवर्गीय महिलांशी आरेरावी करून मागासवर्गीय महिलांचा वहिवाटीचा शेतरस्ता अडवणाऱ्याला पाठीशी घातले. मागासवर्गीय महिलांशी कार्यालयामध्ये आरेरावीची भाषा केली. वयोवृद्ध महिलांना कार्यालयाच्या बाहेर जा अशा पद्धतीच्या धमक्या देऊन त्यांना सार्वजनिक ठिकाणी अवमानित केले. या सर्व घटनांचा इतिवृत्त म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना 48 तासाच्या आत संबंधिताविरोधात कारवाई करावी. शेतरस्त्यात जाण्यासाठी आमचा होणारा अडसर आपण रस्ता मोकळा करून दूर करावा. वहिवाटीप्रमाणे वडिलोपार्जित संपत्ती जमिनी कसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना होणारा अन्याय आपण दूर करावा यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्या निषेधार्थ आज आम्ही सर्वजण हे आंदोलन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या कार्यालयासमोर केलेले आहे. तत्पूर्वी आम्ही आज एक निवेदन सादर करणार आहोत. येत्या 5 दिवसांमध्ये संबंधित प्रकरणामध्ये जर तात्काळ कार्यवाही नाही झाली तर यापेक्षा मोठे उग्र स्वरूपाचे 100 लोकांच्या उपस्थितीत माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांचे दालनासमोर आम्ही अन्नत्याग उपोषण करणार आहोत. जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा अडसर दूर करण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही हे प्रयत्न करत आहोत. एकंदरीत ज्यांनी हे केलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत का, काही करण्यात आले का, असं का काय? माननीय तहसीलदार जिंतूर यांच्या विरोधात आतापर्यंत प्रशासनाने मागासवर्गीय महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच मागासवर्गीय महिलांचा वहिवाटीचा शेतरस्ता अडवल्या प्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या उलट तहसीलदार मॅडम या जनसामान्यांना सांगत फिरतात की माझे राजकीय लोकांशी हितसंबंध आहेत, त्या गावातील सरपंच आणि गावगुंडांसोबत माझे हितसंबंध आहेत, मी माझं काहीही होणार नाही. आणि गाव पातळीवर किंवा याचा समन्वय